क्लासमध्ये रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, स्टेप बाय स्टेप मी सगळे एक्झाम्पल एक्सप्लेन करणार आहे, तुम्ही लक्ष देऊन नक्की बघा। ओके, फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 7 * 345 हे आपलं एक्झाम्पल आहे। फर्स्ट आपल्याला 7 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 7 3 जा किती येतात? 7 3 जा 21, मग 21 आपण ऍड करून घेऊ। 21 आपण ऍड केलेले आहेत। नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? या 7 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 7 4 जा किती येतात? तर 7 4 जा 28, मग 28 आपण ऍड करूया। 20 आणि हे 28 आपण ऍड केलेले आहे। तिकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 7 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 7 5 जा किती येतात? तर 7 5 जा 35, मग 35 आपण ऍड करून घेऊया। ओके, इथे 30 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीयेत, मग काय करायचं? इथे 3 चा फॉर्म्युला यूज करूया। हे 30 आणि हे 5, 35 आपले ऍड झालेले आहेत। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपला? 2415 हे आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लियर करूया। अबॅकस क्लियर केला आपण। ओके, हे एक्झाम्पल सॉल्व झाला। असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3 * 632 हे आपलं एक्झाम्पल आहे। फर्स्ट आपल्याला या 3 ने 6 ला, नंतर 3 ने 3 ला, नंतर 3 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 3 6 जा किती येतात? तर 3 6 जा 18, मग 18 आपण ऍड करून घेऊया। 18 आपले ऍड झालेले आहेत। इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 3 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 3 3 जा किती येतात? तर 3 3 जा 9, मग 9 आपल्याला ऍड करायचे आहेत। 9 हा 1 डिजिट नंबर आहे, म्हणून या रॉडवर 0 आणि या रॉडवर आपल्याला 9 ऍड करायचे आहे। ओके, 9 आपण ऍड केलेले आहे। तिकडे आपली फिंगर आहे। नेक्स्ट आपल्याला या 3 ने 2 ला मल्टिप्लाय करायचा। 3 2 जा किती येतात? तर 3 2 जा 6, मग 6 आपल्याला ऍड करायचे। 6 पण 1 डिजिट नंबर आहे, म्हणून या रॉडवर आपल्याला 0 लावायचा आहे आणि या रॉडवर 6 ऍड करायचे आहेत। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपलं? 1896 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लियर करूया। अबॅकस क्लियर केला आपण। एक एक्झाम्पल सॉल्व झाला। असंच नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 * 582 हे आपलं एक्झाम्पल आहे। फर्स्ट आपल्याला 5 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 5 जा किती येतात? 5 5 जा 25 आपण ऍड केलेले आहे। तिकडे आपली फिंगर आहे। नेक्स्ट आपल्याला 5 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 8 जा किती येतात? तर 5 8 जा 40, मग 40 आपण ऍड करूया। हे 4 आणि हा 0, 40 म्हणजे इकडे आपली फिंगर आलेली आहे। नेक्स्ट आपल्याला 5 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 2 जा 10, हा 1 आणि हा 0, 10 इकडे आपला आन्सर संपलेला आहे। आन्सर काय आहे आपलं? 2910 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। ओके, अबॅकस क्लियर करूया। अबॅकस क्लियर केला आपण। नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 6 * 739 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला 6 ने 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 7 जा किती येतात? तर 6 7 जा 42, मग 42 आपण ऍड करूया। ओके, 42 आपण ऍड केलेले आहे। तिकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला 6 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 6 3 जा किती येतात? तर 6 3 जा 18, मग 18 आपण ऍड करूया। ओके, 18 आपण ऍड केलेले आहे। तिकडे आपली फिंगर आहे। नेक्स्ट आपल्याला 6 ने 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 9 जा किती येतात? 6 9 जा किती येतात? 54, मग 54 आपण ऍड करून घेऊया। इकडे 50 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग 50 चा फॉर्म्युला 50 आणि हे 4, 54 आपले ऍड झालेले आहेत। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर किती आहे आपला? 4434 हे आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे।
पद्धतीने मी सगळे एक्झाम्पल